हाय तर भाऊ बहिणींनो, फायनली आपला मसाला सगळा तयार झालेला आहे। तर आज आपला मसाला पूर्ण तयार झालेला आहे। हो का, दिसतोय का? दिसतोय का? तर उद्याच्याला आपली पॅकिंग होणार मसाल्याची। आज हवा घ्यायला ठेवलाय तर ही कांदा लसूण मसाला आणि ही लाल मसाला। तर आता कांद्या लसणाच्या मसाल्याला जास्त मागणी असते भाऊ बहिणींनो, त्याच्यामुळे ही मी प्रत्येक वेळेस जास्त करते। आणि लालवाला मसाला पण आहे ना 8-9 किलोच्या रेंज मध्ये बनवती आणि हो 10-12 किलोच्या रेंज मध्ये बनवत असती। तर आपली प्रत्येक ट्रिप मसाल्याची ही 16 ते 17 किलो पर्यंतची असती, म्हणजे बनवायची। आपण प्रत्येक ट्रिपला 15-16 किलो मसाला बनवतो आणि तेवढा कुरिअर पण करत असतो, कारण की आपल्या भावा बहिणींच्या किलोच्या 2 किलोच्याच ऑर्डर असते त्याच्यामुळे मसाला काही पुरत नाही। त्याच्यामुळे एवढा बनवावाच लागतो दर कुरिअरला, म्हणजे दर ट्रिपला। आता ही आपली 4थी ट्रिप आहे। तर गावाकडचा गावरान मसाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे 9822208582। दुसरा नंबर 7666602746। ह्या दोन्ही नंबरवर तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकताय आणि गावाकडच्या गावरान मसाल्याचा स्वाद घेऊ शकताय। आता गावाकडची गावरान चव प्रत्येक घरी आम्ही पोचवणार। तर तुम्हाला जो पाहिजे तो घ्या, असं नाही काही। कोणता पण घेऊ हा, शकता, कुठला बी घ्या। दोन्ही मसाला एकदम बारीक, चव एकदम मस्त। हो का? ह्यो कांदा लसूण मसाला, ह्यो मसाला आहे कांदा लसूण आणि ही लालवाला मसाला। ह्या दोन्ही मसाल्यात पण सगळं गरम मसाला, खोबरं, धने सगळं याड आहे, म्हणजे दोन्ही मसाल्यात सगळं मिक्स आहे। तुम्ही म्हणसाल की लाल मसाला म्हणजे मिरची पावडर, आमच्याकडं मसाल्याला मसालाच म्हणतात, ज्याच्यात गरम मसाला आहे त्याला। आणि जी मिरची नुसती कुटलेली असते त्याला मिरची पावडर म्हणतात। त्याच्यात कुठलं काय मटेरियल टाकलं जात नाही, मटेरियल नसतं, ती फक्त मिरचीची पावडर असते। तर ही काय मिरचीची पावडर नाही, ही ऑलरेडी सगळा मसाला आहे। तर ऑर्डर साठी तुमचं पूर्ण नाव, तुम्ही राहता त्या ठिकाणचा पूर्ण पत्ता, पोस्टल पिन कोड आणि चालू असलेला मोबाईल नंबर व्हॉट्सअपला द्यायचा आणि बिनबोबाटी आपली ऑर्डर बुक करायची। तर चला, उद्या पॅकिंग सुरू होणार आहे। तर आज मसाला सगळा फायनल झालेला आहे। तर उद्या रविवार आहे, रविवारची आपण पॅकिंग ठेवलेली। सगळी पॅकिंग ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी ह्या ट्रिपला तुमचा मसाला येऊन जाईल।